आणि आज सकाळी श्रीकांत शिंदेंचा एक फोटो संजय राऊतांनी ट्विट केला होता आणि कठोर प्रश्नही विचारले होते। पुण्यामध्ये श्रीकांत शिंदेची आणि गुंड हेमंत दाभेकरची भेट घडवणाऱ्या व्यक्तीची आता हकालपट्टी झाली आहे। शिंदे गटाच्या युवा सेनेच्या अनिकेत जावळकरला पदावरून हटवण्यात आलंय। युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी ही कारवाई केली आहे। हाच तो फोटो होता जो फोटो संजय राऊतांनी ट्विट केला आणि या फोटोतली निळ्या शर्टामधली व्यक्ती नेमकी कोण आहे याचा शोध घ्या, म्हणजे राज्यात गुंडशाही कोण पोचतंय हेही कळेल, असा बोचरा वार्त्यांनी केला। या व्यक्तीची आणि श्रीकांत शिंदे यांची भेट घडवणाऱ्या संबंधित कार्यकर्त्याला आता पक्षातनं हटवण्यात आलंय। निळ्या शर्टमध्ये दिसणारी ही व्यक्ती गुंड हेमंत दाभेकर आहे। हेमंत दाभेकर सध्या जामिनावरती बाहेर आहे। त्याच हेमंत दाभेकरनं श्रीकांत शिंदेंचा सत्कार केला आणि याच फोटोवरनं राजकीय वादाला सुरुवात झाली। शिंदे गटाच्या युवा सेनेचे अनिकेत जावळकर यांनी या दोघांची भेट घडवलेली होती। अनिकेत यांना पदावरून आता हटवलं जातंय। युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी ही कारवाई केली आहे। मंदार गोंजारी आपल्याला अधिक माहिती देतात। मंदार, नर्दा, काल अभिष्टचिंतन करण्यासाठी मोठी गर्दी उसळलेली होती वर्षा बंगल्यावरती। खासदार श्रीकांत शिंदे यांचे आणि महाराष्ट्रभरातून पदाधिकारी आले होते, ज्यामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे जे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत अनिकेत जावळकर हे देखील त्यांच्या सोबत्यांसह त्या ठिकाणी पोहोचले होते। आणि अनिकेत जावळकर यांनी या हेमंत दाभेकरची खासदार शिंदेसोबत भेट घडवून आणली असं समोर आल्यानंतर या अनिकेत जावळकरला पदावरून हटवण्यात आलंय। युवा सेनेचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत पूर्वेश सरनाईक यांनी ही कारवाई केलेली आहे। एका अर्थाने खासदार शिंदे या भेटीबाबत अनभिज्ञ होते हे सांगण्याचा किंवा हे दाखवण्याचा याच्यातून प्रयत्न होतोय आणि त्यामुळं अनिकेत जावळकर याला पदावरून हटवण्यात आलंय। नर्दा, मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।